महाशिवरात्रीचं महत्त्व आत्ताच आपण पाहिलं. आता महाशिवरात्रीपासून होळीपर्यंतचा जो काळ आहे हा 2 ऋतूंमधील संक्रमणाचा काळ आहे. याच काळामध्ये वातावरणामध्ये एक विलक्षण बदल घडत असतात. हिवाळा जो आहे तो समाप्तीच्या टोकावर आलेला असतो आणि उन्हाळ्याची सुरुवात होत असते. त्यामुळे हा एक अत्यंत विशेष कालखंड किंवा विशेष काळ समजला जातो. आणि महाशिवरात्री आणि होळी याच्या दरम्यान साधारण 10 ते 15 दिवसाचा कालावधी असतो. आणि याच काळामध्ये अनेक भौगोलिक तसेच ग्रहस्थितीमधील सुद्धा बदल घडत असतात. जर आपण ग्रह आणि उपग्रहाचा जर अभ्यास बारकाईनं केला तर लक्षात येईल की आकाशामध्ये एक विलक्षण संयोग होतो. याच्यामध्ये शनी ग्रह, बुध ग्रह, चंद्र ग्रह आणि पृथ्वी याच्यामध्ये एक अद्भुत समसंबंध असतो. तो कसा? त्यासाठी शनी नेमका काय आहे हे समजायला लागेल. शनी ग्रह हा कठोर परिश्रम आणि श्रमसाध्य अशी जीवनशैली दर्शवत असतो. तर बुध ग्रह मात्र बुद्धिमत्ता, विचारांची क्षमता याचं प्रतीक आहे. पण चंद्र मात्र सौंदर्य, शीतलता आणि सहजता याचा तो प्रतिनिधी आहे. आणि याच कारणामुळं कदाचित भगवान शिवांनी आपल्या मस्तकावरती चंद्र धारण करतात. महाशिवरात्रीच्या रात्री शनी आणि बुध हे 2 ग्रह एका विशिष्ट स्थितीमध्ये असतात आणि त्याची ऊर्जा जी आहे ती चंद्रावरती प्रतिबिंबित होऊन पृथ्वीवरती पडते. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी होणाऱ्या ऊर्जेचा परिणाम हा होतच असतो. महाशिवरात्रीच्या रात्री सूर्याच्या किरणांचं जे परावर्तन होत असतं ते शनी ग्रहावरती होतं. तिथून त्या किरणांचं प्रतिबिंब परत चंद्रावरती उमटतं आणि चंद्र मग आपल्या सहजता, सौंदर्य आणि शीतलतेसह पृथ्वीवर हे सर्व ऊर्जा प्रवाह टाकत असतो. आणि या ऊर्जेचा प्रभाव असा होतो की परिश्रमशीलता वाढते, पण ती सौम्य आणि सहज अशी असते. बुद्धी तीव्र होते, पण त्यात नम्रता आणि संतुलन सुद्धा असते. आपलं मानसिक दृष्ट्या स्थैर्य वाढतं आणि चित्त सुद्धा शांत असं प्राप्त होतं. आता महाशिवरात्रीला आपण उपवास केलेत. आपल्या ऋषीमुनींनी महाशिवरात्रीला जागरण करण्याचा आणि उपवास करण्याचा सुद्धा सल्ला दिला आहे. याचं कारण म्हणजे त्या दिवशी येणाऱ्या शक्तीचे जे किंवा ऊर्जेचे लाभ घेण्यासाठी शरीर आणि मन सुद्धा शुद्ध असलं पाहिजे, म्हणून तो उपवास करायचा आहे. कारण उपवासानं शरीर हलकं होत आहे, पचनसंस्था स्वच्छ राहते, त्यामुळे ही ऊर्जा सहज स्वीकारता येते. म्हणजे डिटॉक्सिफाय जर असेल बॉडी तर ग्रहण करता येण्याची क्षमता वाढते. रात्रीचे जागरण का बरं केलं जातं? कारण ही जी ऊर्जा पृथ्वीवरती ज्यावेळेला येत असते तेव्हा आपण जागृत असणं गरजेचं आहे. झोपलेल्या स्थितीमध्ये मात्र ही ऊर्जा ग्रहण करणं शक्य नाही आहे. त्याचबरोबर भजन कीर्तन सुद्धा करायला सांगितलं जातं. भजन कीर्तन करताना शरीरामध्ये जे व्हायब्रेशन, जे कंप निर्माण होतात, म्हणजे नमक चमक म्हणताना, लघुरुद्र म्हणताना जे व्हायब्रेशन्स होतात त्यामुळं एक सकारात्मकता आपल्यामध्ये राहते आणि या ऊर्जेला ग्रहण करण्यासाठी आपलं मन सुद्धा तयार होतं. आणि त्यामुळेच महाशिवरात्रीला अत्यंत साधा सात्विक आहार असं सांगितलेलं आहे. आणि या दिवशी कफ वाढवणारे पदार्थ खायला सांगितलेत. कारण कफदोष संतुलित जर असेल तर शरीर या ऊर्जेला सहज ग्रहण करू शकतं. म्हणजे गाईच्या दुधापासून बनवलेले पदार्थ असतील किंवा या दिवशी मसालेसुद्धा टाळायला सांगितलेले आहेत. मीठसुद्धा शक्यतो या दिवशी टाळायला सांगितलेलं आहे. परंतु या दिवसानंतर महाशिवरात्रीच्या नंतरच्या काळामध्ये आपल्याला दिनचर्येत सुद्धा काहीतरी बदल घडवणे आवश्यक आहे. जसं की महाशिवरात्रीनंतर ऋतू परिवर्तन जे सुरू होतं आहे, हिवाळा संपत उन्हाळा परत सुरू झालेल्याच्या मार्गावर असतो. तर या संक्रमण काळामध्ये आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदल घडवणं गरजेचं असतं. आहारामध्ये काय बदल घडवला पाहिजे? तर हिवाळ्यामध्ये आपण गरम मसाले, उष्ण पदार्थ मोठ्या प्रमाणात घेतलेले होते, पण आता त्याचं प्रमाण हळूहळू कमी करायला पाहिजे. बटाटा, गाजर, बीट, सुरण यासारखी जमिनीखाली वाढलेल्या भाज्यांचं प्रमाण आपण अगोदर जे वाढवलं होतं ते आता आपल्याला इथून पुढं कमी करावं लागेल. मसाल्यांचं प्रमाण सुद्धा टप्प्याटप्प्यानं कमी करायला लागेल. जसं की आता अगोदर जर तुम्ही जेवणामध्ये स्वयंपाक करताना 10 मिऱ्या घेत असाल तर पहिल्या दिवशी 10 घेतला असाल तर दुसऱ्या दिवशी 9 करा, त्यानंतर 8 करा. अशा पद्धतीने हळूहळू मसाला थोडासा कमी करा. सकाळच्या दिनचर्येत सुद्धा काही बदल घडणं गरजेचं आहे. जसं की सूर्यप्रकाश हा पूर्ण मिळण्यासाठी सकाळी लवकर उठणं आता गरजेचं आहे, कारण आता उन्हाळा हळूहळू वाढत चाललेला आहे. या ऋतूमध्ये लिंबाच्या काडीचा दात घासण्यासाठी जर वापर कराल तर तो सर्वोत्तम आहे. कारण ही एक अशी वनस्पती आहे की जी कुठलंही संक्रमण टाळते, शरीर शुद्ध ठेवते.
हा जो महाशिवरात्रीपासून होळीपर्यंतचा जो एक पिरियड आहे तो एक ऊर्जा ग्रहण करण्याचा पण कालावधी आहे. त्यामुळं काही आता उन्हाळा सुरू झाल्यानंतर हळूहळू हलके थंड पदार्थ, पचायला सोपे असे पदार्थ आहारात घ्यायला सुरुवात केलं पाहिजे. कडू आणि तुरट पदार्थांचा सुद्धा आहारामध्ये समावेश करा. पचन संस्था सुधारण्यासाठी हळूहळू उपवासातून बाहेर या आणि ताज्या फळांचा आणि पचनाला मदत करणाऱ्या भाज्यांचा आहारामध्ये समावेश करा. यामध्ये आपण सीझनल फ्रूट जसं की फणसाचा वापर तुम्ही करायला सुरुवात करा. मग तो भाजीमधून असो किंवा खाण्यामधून असो, फणस आपल्या आहारामध्ये आणा. मग तो जर कच्चा फणस असेल तर तो उकडून भाजीमध्ये आणू शकतो आणि पिकलेला असेल तर तो आपण खाऊ शकतो. अशा पद्धतीचा जर तुम्ही आहारामध्ये समावेश केला तर हा जो कालखंड आहे महाशिवरात्रीपासून ते होळीपर्यंत यामध्ये मात्र तुम्ही नक्कीच आरोग्यपूर्ण राहू शकाल. धन्यवाद.